पिंपरी चिंचवडमधील सामाजिक कार्यकर्ते नकुल भोईर यांच्या खुनाचा अखेर उलगडा झालाय। नकुल भोईर यांचा खून करतेवेळेस तिसरी व्यक्ती तिथे उपस्थित होती। या संदर्भात न्यूज 18 लोकमतवर आम्ही माहिती दिली होती आणि आता त्या माहितीवर शिक्कामोर्तब झालाय। ती तिसरी व्यक्ती पोलिसांनी अटक केली आहे। मात्र ती तिसरी व्यक्ती नेमकी कोण होती, नकुल भोईर यांच्या खुनात त्याचा काय सहभाग होता आणि एकूणच या सगळ्या प्रकरणात नकुल भोईर याचा देखील काय दोष होता, जाणून घेऊया पुढच्या काही मिनिटात। नमस्कार, मी गोविंद बाकडे आणि तुम्ही पाहतायत न्यूज 18 लोकमत। गुरुवार 24 ऑक्टोबर 2025 च्या मध्यरात्रीनंतर चिंचवड पोलिसांना एक फोन येतो आणि फोनमध्ये पलीकडून एक महिला बोलते की मी माझ्या पतीचा खून केला आहे आणि तुम्ही तात्काळ इकडे या। हा फोन ऐकल्याबरोबर चिंचवड पोलिसांच्या पायाखालची वाळू सरकते आणि ते घटनास्थळी पोहोचतात। तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की चिंचवडमधील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते नकुल भोईर यांचा खून झालाय आणि त्या खुनाची सगळी जबाबदारी त्यांच्याच पत्नीने घेतली। ही जेव्हा माहिती पोलीस आपल्या वरिष्ठांना कळवतात तेव्हा त्यांच्याकडून आलेल्या आदेशानुसार पोलीस नकुलच्या पत्नीला तिथे तात्काळ ताब्यात घेतात आणि तिला चौकशीसाठी बसवतात। तेव्हा तिची जी चौकशी केली जाते आणि त्या चौकशीमध्ये एक नाव समोर येतं आणि ते नाव असतं सिद्धार्थ पवारचं। हा सिद्धार्थ पवार कोण, तर हाच व्यक्ती नकुलच्या पत्नीचा प्रियकर असल्याची माहिती आता स्पष्ट झाली आहे। सिद्धार्थ पवार आणि चैताली यांच्यामध्ये अनैतिक संबंध होते, ही बाब नकुल भोईर यांना कळाली होती आणि म्हणूनच तो वारंवार आपल्या पत्नीला तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन नेहमी वाद करायचा। या वादाचं पर्यावसन घटनेच्या दिवशी भांडणात झालं, मारामारीत झालं आणि त्यातून जे घडलं त्यामध्ये नकुल भोईर यांना आपला जीव गमावा लागला। मात्र घटना कशी घडली, सिद्धार्थ पवारपर्यंत पोलीस कसे पोहोचले, याबाबत जेव्हा पोलिसांनी माहिती दिली ती अत्यंत धक्कादायक आहे। सिद्धार्थ पवार याचं नाव पहिल्यांदा जेव्हा पोलिसांसमोर आलं तेव्हा त्यांनी त्याची चौकशी केली आणि त्याचा जबाब घेतला की घटनेच्या दिवशी तो तिकडे होता का। त्यावेळेस सिद्धार्थ पवारांनी स्पष्ट सांगितलं की मी घटनेच्या दिवशी होतो, मात्र जेव्हा खून घडला तेव्हा मी तिथून निघून गेलो होतो आणि खून केल्याची जबाबदारी त्याच्या पत्नीनं म्हणजे चैतालीनं घेतलेली आहे। हा जबाब घेतल्यानंतर पोलीस त्याला काही काळासाठी सोडून देतात। मात्र दुसऱ्या दिवशी जेव्हा वरिष्ठ अधिकारी सिद्धार्थ पवारचा जबाब नीट वाचतात, त्या जबाबामध्ये त्यांनी जी वेळ दिलेली आहे नकुलच्या घरी येण्याची आणि बाहेर पडण्याची, या वेळेची शहानिशा करण्यासाठी चिंचवड पोलीस घटनास्थळाचं CCTV फुटेज तपासतात आणि तिथेच पोलिसांचा संशय बळावतो, कारण की सिद्धार्थ पवारने दिलेली वेळ आणि CCTV फुटेजमध्ये असलेल्या वेळेत प्रचंड तफावत पोलिसांना दिसून येते। पुन्हा एकदा तात्काळ सिद्धार्थ पवारला अटक केली जाते, ताब्यात घेतलं जातं आणि त्याला पोलिसी खाक्या दाखवतात, तो गुन्ह्याची कबुली देतो। सिद्धार्थ पवार आणि चैताली यांनी पोलिसांकडे जी कबुली दिली त्यामध्ये ते म्हणतात की जेव्हा नकुल भोईर चैताली आणि सिद्धार्थच्या संबंधावरून दोघांनाही बोलायचा, चैतालीला मारायचा, तेव्हा ते नेहमी सिद्धार्थला खटकायचं। या सगळ्याला कंटाळून याचा राग डोक्यात ठेवून दोघांनीही घटनेच्या दिवशी एक प्लान केला आणि तो प्लान अर्थातच कट होता नकुल भोईर याचा काटा काढण्याचा। दुपारी चैताली, सिद्धार्थ आणि नकुल हे तिघेजण भेटतात। तिथे त्यांचा मद्यप्राशन करण्याचा प्लान ठरतो आणि त्यानुसार सगळी तयारी करायची म्हणून रात्री भेटायचं ठरतं। अगदी दुपारपासूनच सिद्धार्थ पवार आणि चैताली यांच्यात फोनवरनं संभाषण सुरू असतं। याबद्दल नकुलला काहीही माहिती नसतं आणि ठरल्याप्रमाणे जेव्हा हे रात्री एकत्र भेटतात त्यांच्यामध्ये तिघही जण मद्यप्राशन करतात आणि त्यानंतर झिंगलेल्या अवस्थेत एकमेकावर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडायला सुरुवात होतात। यात चिडून जाऊन नकुल हा प्रचंड मारहाण करतो चैतालीला, त्याच्या पत्नीला, आणि ही बाब सिद्धार्थला जेव्हा खटकते तेव्हा तो प्रतिकार करायचा प्रयत्न करतो की तू हे मारहाण करू नको। मात्र अनावर झालेल्या रागावर आणि एकच दारूच्या नशेत असल्या कारणाने
स्वतःला नकुल हे सांभाळू शकत नाही आणि या सगळ्याचं पर्यावसन म्हणून या दोघांमध्ये पुन्हा एकदा मारामारी होते। त्यावेळेस आधीच रागावलेली चैताली जवळच पडलेला एक कापड घेऊन नकुलचा गळा आवळायला सुरुवात करतो। त्यावेळेस जीवाच्या आकांताने नकुल भोईर तिच्यावर उलट वार करायला सुरुवात करतो आणि ही बाब जेव्हा बाजूला असलेल्या सिद्धार्थच्या लक्षात येते तेव्हा तो त्या कापडाचं दुसरं टोक आपल्या हातात घेतो। अंगपिढाने अतिशय मजबूत असलेला सिद्धार्थ जेव्हा एकच झटका देतो त्याच वेळेस नकुलला गतप्राण व्हावा लागतो आणि तिथेच त्याचा मृत्यू होतो। ही घटना अतिशय धक्कादायक आहे। मात्र हा सगळा जो कट आहे तो दारूच्या नशेत एकंदरीत अनावर झालेल्या रागात केलेलं गुन्हेगारी कृत्य, परंतु आपला जो गुन्हा आहे, जे अनैतिक संबंध आहेत ते लपवण्यासाठी केलेलं कृत्य असावं असं पोलिसांना वाटतं। या सगळ्या घटनेची माहिती घेतल्यानंतर पोलीसही हतबल झाल्याचं बघायला मिळालं, कारण की नकुल आपल्या पत्नीवर प्रचंड प्रेमही करायचा किंवा तिला या चारित्र्याचा संशय घेऊन मारायचा आहे। परंतु असं सगळं असताना या दोघांमध्ये जो विसंवाद वाढत गेला होता हे कुणालाही कसं माहीत नव्हतं। त्यांनी संवाद घडवून आणण्याचा का प्रयत्न केला नाही। नकुल भोईर जो सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसर होता, सगळीकडे त्याची प्रतिमा चांगली होती, तो आपल्या घरामधलं वातावरण कोणाला का सांगू शकला नाही। इथे त्याच्या इब्रतीचा प्रश्न समोर आला होता का, किंवा या सगळ्यातनं जर दोघांनाही बाहेर पडायचं होतं तर फारकत हा एक महत्त्वाचा पर्याय त्यांच्या समोर होता। त्यावेळेस त्या पर्यायावर नकुल किंवा त्याच्या पत्नीनं का विचार केला नाही। एखाद्या जर गोष्ट पटत नसेल तर एखाद्याला जीवे मारणे हा काय पर्याय असू शकत नाही हे चैतालीला माहीत असून देखील ती दारूच्या नशेत असताना तिच्याकडनं आपल्या प्रियकरासोबत घडलेलं हे कृत्य कायद्याच्या चौकटीमध्ये एक गुन्हा म्हणूनच बघितलं जाणार आहे आणि त्यानुसार आता या दोघांनाही जेव्हा न्यायालयासमोर हजर केल्या गेलं तेव्हा 1 नोव्हेंबरपर्यंत त्यांना पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। मात्र एकूणच या प्रकरणाचा जो घटनाक्रम बघितला तो अत्यंत धक्कादायक आहे। दारू, त्याचबरोबर चारित्र्यावर संशय घेणं आणि एकंदरीत जर बघितलं तर पती पत्नीमधला विसंवाद हे या घटनेमागचं मुख्य कारण आहे आणि म्हणूनच ही घटना पुन्हा घडू नये यासाठी आता या घटनेचं जे विश्लेषण आहे ते लक्षात घेत सामाजिक कार्यकर्ते असतील, त्याचबरोबर इतर क्षेत्रातले जे पती पत्नी आहेत ज्यांच्यामध्ये विसंवाद वाढत चाललेला आहे, त्या घटनेमधनं ज्या गोष्टी अधोरेखित झालेल्या आहेत ते त्यांनी बघणं गरजेचं आहे। तुर्तास एवढंच। धन्यवाद।